म्हणाले आपण ज्या काही देहाने म्हणून गोष्टी करत असतो, देहाचे जे जे व्यवहार करत असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही देहाकडून होत असतं ते सगळ्या आपल्या आतल्या अंतःकरणाला बरं वाटावं असं करत असतो. आपल्या आत्म्याला जे आपलं खरं स्वरूप आहे त्याला बरं वाटावं म्हणून करत असतो. आणि म्हणून क्वचित प्रसंगी त्या आत्म्याचा वियोग आपल्याला होऊ नये म्हणून पाय सुद्धा आपण कट करायला पुढे मागे बघत नाही. म्हणजे इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे आपण देहावरची सुद्धा आशा कमी करतो काही प्रसंगी. कारण आपल्याला आज जो बसलेला आहे तो हवाय, पाय नकोय. माझा पाय, माझा हात, माझं मुंडकं, माझं हृदय अगदी हे ज्या वेळेला आपण म्हणतो त्याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे हृदय माझं आहे, मी नाहीये हृदय. पाय माझा आहे, हात माझा आहे म्हणजे मी हात नाहीये, मी पाय नाहीये. माझा डोळा आहे, माझा घसा आहे म्हणजे मी घसा नाहीये. अप्रत्यक्षपणे आपण मान्य केलेलं असतं. फक्त मान्य नुसतं करून उपयोग नाही हो. समर्थ म्हणाले समजले आणि वर्तले तेच भाग्य पुरुष झाले. जे ज्यांना समजलं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून कृती झाली तेवढेच फक्त नशीबवान म्हणले, भाग्य पुरुष तेवढेच. आपल्याला हे कळतच असतं पण आपण अज्ञानापायी ते आपल्याकडून घडत नसतं. साधा विचार करा, मी आत्ताच वाक्य म्हटलं, उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कृती आपल्याला बरं वाटावी म्हणूनच करत असतो. उपनिषदातलं वाक्य आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, नवारे पत्युः कामाय पतिः प्रियः भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियः भवति. काय काय सांगितलं. पंढरपूरचे बाबा गर्दे नावाचे फार प्रसिद्ध कवी होते ज्यांनी धर्मसिंधू लिहिला. त्या धर्मसिंधूचे लेखक फार सुंदर काव्यात वर्णन करतात. म्हणाले काय काय गोष्टी आपण करतो त्या गोष्टी केल्यानंतर आपण ऐकून दाखवायची सुद्धा तयारी असते. बघा आम्ही हे याच्यासाठी केलं, मी याच्यावर प्रेम आहे म्हणून केलं. पण त्या गोष्टी त्याच्यावर प्रेम आहे म्हणून करत नसतात. आपलं आपल्यावरच प्रेम असतं म्हणून त्या गोष्टी आपल्यावरून घडत असतात. प्रीती जी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी मानली. प्रीती जी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी मानली. ऐका, जे आपण दुसऱ्यावर प्रेम करतो, दुसऱ्यावर प्रेम केलं असं म्हणून गर्जना करून सांगतो ना, ते त्याच्यावर प्रेम असतं म्हणून आपण केलेलं नसतं. आपलंच आपल्यावर प्रेम असतं म्हणून केलेलं असतं. प्रीती जी तुझ्यावर मोठी ती सर्वही आपुल्यासाठी मानली. काय काय सांगितलं. प्रेम ते नव्हे पती करिता, पतिवरती ठेवी कांता. प्रेम ते नव्हे पती करिता, पतिवरती ठेवी कांता. पतीवर पत्नी प्रेम करते किंवा उलट पत्नीवर पती प्रेम करतो. ते कशा करता हो, तिच्यावर प्रेम असतं म्हणून का? नव्हे नव्हे, आपल्या अंतःकरणात ती माझी पत्नी आहे म्हणून प्रेम करत असतो. म्हणजे माझं माझ्यावर आधी प्रेम आहे आणि म्हणून माझं ते जे काही आहे त्याच्यावर प्रेम आहे. आणि म्हणून जीवनात पत्नी किंवा पती तिच्याकडून सुख मिळत नाही असं झालं की कंटाळा येणे ही जी प्रक्रिया आहे. मग ती पती आणि पत्नीचा कसं नव्हे, जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येणे ही जी प्रक्रिया आहे ती त्याकरता आहे. त्याचा होणारा आपल्याला परिणाम, त्या गोष्टीकडून आपल्या चित्ताला, आपल्या आत्म्याला मिळणारा आनंद बंद झाला की ती गोष्ट आपल्याला नको होते. कोणीही घ्या, मग कुठलीही वस्तू घ्या. आणि म्हणून म्हटलं प्रेम ते नव्हे पती करिता, पतिवरती ठेवी कांता. चुंबिता जै पिता शिशुला. काय उदाहरण दिलं पहा. ओ चुंबिता जै पिता शिशुला, टोचोनी त्या वदनाला. चुंबिता जै पिता शिशुला, टोचोनी त्या वदनाला. काय करतो
मुलगा माझा मुलगा माझा मुलगा म्हणून त्याला छान छान कपडे घालतात, दप्तरी कपडे घालतात. त्याचा वाढदिवस आला की त्याला नको असतात, पण ते पोचणारे कपडे त्याच्या अंगावर चढवतात, डोक्यावर टोपरं घालतात. ते रडत असतं, पण आपण हसत असतो का? त्याला नको असतो, पण त्याने ते कपडे घातलेले आपल्या डोळ्याला बरे वाटत म्हणून ते घालत असतो म्हणतो. तसंच आणखीन एक दृश्य अनुभवलंय. चुंबिता जैविता शिशुला टोचोनी त्या वदनाला, दुःखाने करी रुदनाला. काय करतात? आपला मुलगा कपडे घातल्यानंतर त्याला तो जवळ घेतो, माझा पंप्या म्हणून त्याच्या गालावरती चुंबन घेतो आणि त्याच्या त्या दाभण काठी सुया म्हणजे मिशा चुंबन घेताना त्याच्या गालाला टोचतात. तो रडतो, पण आपल्याला बरं वाटतं का? कारण त्याचं चुंबन घेतल्यानंतर अप्रत्यक्षपणे आपल्याला बरं वाटतं, म्हणून त्याचं चुंबन घेतल्यानंतर त्याला बरं वाटावं म्हणून ते चुंबन नाहीये, आपल्याला बरं वाटावं म्हणून ते चुंबन आहे. त्यामुळे तोवरी काम अंतरी प्रीती तोवरी, तोवरी काम अंतरी प्रीती तोवरी, सर्व ही खोटी सर्व ही खोटी, सर्व खोटी आहे ती सर्व ही अपुऱ्यासाठी मानली, सर्व ही अपुऱ्यासाठी मानली, सर्व ही अपुऱ्यासाठी. हो, सुंदर. सगळं बृहदारण्यक उपनिषदातलं भाष्य याच्यात उतरवलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषद याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात, आत्मनस्तु कामाय पतीही प्रिया भवती. पती सुद्धा आपल्याला बरं वाटतं म्हणून आपल्याला आवडत असतो. फक्त पती पत्नी करता नाही, शेवटचं त्यांनी वाक्य सांगितलं इतकं सुंदर, न जातु देवस्य कामाय देवः प्रियः भवति, ईश्वरस्य कामाय ईश्वरः प्रियः भवति, आत्मनस्तु कामाय ईश्वरः प्रियः भवति. अगदी शुद्ध अध्यात्म करणारे सुद्धा ईश्वर आपल्याला आपला हवासा वाटतो, तो ईश्वरालाही हवासा वाटतो म्हणून नव्हे. ईश्वराची भक्ती मग अगदी स्वार्थ न ठेवता केलेली भक्ती सुद्धा, ती भक्ती केल्याचं आपल्यालाच बरं वाटतं म्हणून आपण करतो. आपले मकरंदवा फार सुंदर सांगतात की वेदांत हा रोलर सारखा आहे, म्हणजे सगळ्यावर फिरतो, काही शिल्लक ठेवत नाही. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी त्या आपल्याला बरं वाटावं म्हणून करत असतो. आणि म्हणून अंततोगत्वात देह सुद्धा आपल्याला कधीतरी नकोसा होतो, पण अशी प्रसंग असे क्वचितच येतात. अशा घटना फारच क्वचित येतात की देहावरची आसक्ती त्यांची सुटली. अन्यथा शेवटपर्यंत मी म्हणजे माझा देह असंच मानून आपण चाललेलो असतो. फार सुंदर दृष्टांत देतो कुत्रा. गोंदवलेकर महाराजांनी दृष्टांत दिलाय. कुत्रा म्हणाले हाडूक चघळत असतो, आपल्याला कुठल्याही चौकामध्ये दिसतो. काय असतो हाडकात? काय असतं? लाकडासारखंच हाड असतं, त्याच्यातनं कुठला रस असतो ना कुठलं त्याच्यावर मांस चिकटलेलं असतं. पण त्या कुत्र्याला ते हाड हवं असं का वाटतं? म्हणजे ते हाड तो चघळत असतो, कडक असलेला हाड चघळून चघळून त्याचे तुकडे होत नाहीत, म्हणून शेवटी ते हाड त्या कुत्र्याच्या जबड्याला टाळूला जखम करतं आणि त्याच्या टाळूतून रक्त येतं. ते रक्त त्या हाडाला लागतं, त्याला वाटतं हे रक्त हाडात नाही येतंय म्हणून ते चाटत तो समाधान मानतो. तसंही आपलं म्हणणं. काय सुंदर दृष्टांत आहे हो. आपणच काही गोष्टींना आपलं म्हणून आरोपित केलं आणि त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतोय असं आपण कल्पिलं आणि त्याच्यातून आनंद घ्यायला सुरुवात केली. म्हणाले नाहीच आहे. ते कुत्र्याने त्या रक्ताचा आस्वाद घेण्याकरता हाडूक तोंडात धरलंच पाहिजे का? रक्त त्याच्या शरीरात आधीपासूनच आहे. तसं आनंद नावाची गोष्ट, बरं वाटणं नावाची गोष्ट आपल्या अंतःकरणात आधीपासूनच आहे. आणि म्हणून आपल्या आत्म्याचंच प्रतिबिंब आपण प्रत्येक ठिकाणून पाहत असतो. त्यांच्यातून बरं वाटलं, भगवंताच्या दर्शनातून बरं वाटलं, पंचविषयातून आपल्याला बरं वाटलं, म्हणजे त्यांच्यापासून बरं वाटलेलं नसतं, तर आपला आत्मा त्याच्यावर आरोपित करून आपण त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला मिळतंय असं आपण कल्पना केलेली असते, म्हणून आपल्याला ते बरं वाटतं.
मग ह्याच्या पलीकडे कोणालाच जाता येत नाही का हो? ह्याच्या पलीकडे जाता येतं. मग हे सगळा चाललेला व्यवहार, हा सगळा चाललेला प्रपंच बंद करून आपण आत्महत्या करायची का? हा देह माझा नाही म्हटल्यानंतर कुठेतरी जाऊन जीव द्यायचा आहे का? नाही द्यायचा आहे हो. फक्त व्हायचंय काय? तुकोबा आपल्याला सांगतात तसं, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोन. आपल्याला काय व्हायचंय? भगवंताचा भक्त व्हायचंय. एकदा त्याचं झालं ना, भक्त म्हणजे त्याचं होणं, ते झालं की आपल्याला देहाबद्दलच्या कुठल्याही आशा राहत नाहीत आणि देहाबद्दल महत्वाचं म्हणजे औदासीन्य येतं, उदासपणा येतो. देहाच्या पातळीवर काही का काही होईना, देह आडवा का असेना, उभा का असेना, देह कुठल्याही अवस्थेमध्ये का असेना, त्याच्याबद्दल यांची फिकीर राहत नाही. त्याला महात्मे म्हणतात. चरम अवस्थेला, परम अवस्थेला गेलेले भक्त असं म्हणतात. आणि ते उदास असतात. या उदास या शब्दाचे, आशापाश विसरून गेले या शब्दाचे अर्थ दोन होऊ शकतात बरं का. बाहेरच्या जगामध्ये काही का होईना, आपल्याला काय त्याचं करायचंय? बांगलादेशामध्ये हिंदूंची हत्या होते, आपल्या स्त्रियांवर बलात्कार होत आहे, काही का होईना त्याचं, तेही माझं नाही आणि आपला देहही माझा नाही असं म्हणायचं झालं तर तिकडे काहीही झालं तरी आपल्याला वाईट वाटता कामा नाहीये. या देशामध्ये काहीही झालं तरी आपल्या देहाशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या फ्लॅट पुरता त्याचा काहीही संबंध नाहीये, कारण ते सगळंच खोटं आहे वेदांत शास्त्राच्या प्रमाणे. म्हणून त्या कुठल्याही गोष्टीचा दुःख, त्याच्याबद्दलची आशा मनाला लावून न घेता उदास राहायचं, असाही एक अर्थ आहे. आणि त्या दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी मी माझ्या देहाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करेन, ढकलण्याचा मागे पुढे विचारही करणार नाही. कुठलाही देह देहाला येऊ दे, तशा अवस्थेमध्ये देहाकडून मी कुठलीही आशा ठेवणार नाही. पण जगामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, अशा प्रकारचा देहाचा औदासीन्य. पहिल्या प्रकारचं जे देहाचा औदासीन्य आहे ना, किती किती उदासीनता आहे आपल्या मनामध्ये. गेल्या सध्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही बातम्या आपल्याला पेपरमध्ये वाचायला मिळत आहेत, त्या वाचल्यानंतर हे देहाचं औदासीन्य, या प्रकारचं उलट्या प्रकारचं औदासीन्य म्हणजे आळशीपणा आपल्या हिंदू समाजातल्या लोकांमध्ये किती भरलाय हे लक्षात येतं आपल्याला. काय चाललंय? वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये किंवा संसदेमध्ये बिल मांडलं गेलंय. आपल्याला कल्पना नसेल त्याची सत्यता किती भयानक आहे. साध्या आमच्या गावामध्ये, कोकणात मी ज्या गावात राहतो त्या अंजर्ले गावाच्या शेजारी केळशी नावाचं गाव आहे. वक्फ बोर्डाला किती अधिकार दिलेले आहेत? वक्फ बोर्डाने कितीही जमीन आपली आहे असं एकदा दावा केला की ती दावा करून त्याला ती जमीन द्यावी लागते. तुमचं आमचं घर मागितलं तरी सुद्धा. आणि अशा कितीतरी शेकडो केसेस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत की वक्फ बोर्डाने ही जमीन माझी असा दावा केला आणि ती जमीन त्यांना द्यावी लागली. तिथे तुमचं आमचं काहीही चालत नाही. उदाहरण सांगत होतो, आमच्या गावामध्ये, केळशी गावामध्ये 550 एकर जमीन, या जमिनीवरती स्वतः वक्फ बोर्डाने अधिकार दाखवलाय बरं, दावा केलाय त्याच्यावर आमचा. आणि कारण काय फडतूस देतात की केळशीमध्ये याकूब बाबा नावाचे कोणीतरी बाबा होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. एक नकली ताम्रपट करून आणला. त्या ताम्रपटावर असं लिहिण्यात आलं की या दर्ग्याच्या भोवतीची 650 एकर दर्ग्याला देऊन टाकावी, असा शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. या आणि त्या ताम्रपटावर कुठल्याही अधिकृत इतिहास संशोधनाने मान्यता दिलेली नाही, पण दावा करतायत ते. खरोखरच त्यांच्या बाजूने हे जर बिल विरोधी करून आपल्या कालपर्यंत हिंदुत्ववादी म्हणणारे नेते, उच्च कुळामध्ये जन्माला आलेले, ज्यांचे वडील काय आणि मुलगा काय, जमीन आसमानाचा फरक, ते नेते म्हणतात की या बिलाला विरोध करू नका. हे औदासीन्य नाहीये. आपल्या घरामध्ये घुसून शत्रूने काही का करेना, आपला देह कसाही का मरेना, आपल्या धर्माला काही का करेना, आपण उदासीन राहायचं का? तुकोबा म्हणाले, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश विसरून. ह्या कशाबद्दलच आशा ठेवायची नाही आणि जे घडतंय ते गपगुमान मुकाटेपणाने बघत राहायचं. हा उदासपणा संतांना अपेक्षित नाहीये.
आज बांगलादेशमध्ये काय होत आहे मी इथून बोलू शकत नाही, इतके हाल होत आहे. मजल इतकी आहे, सगळं सांगत नाही, विषयांतर होईल. पण जर आज त्या बांगलादेशाच्या राष्ट्राध्यक्षा पंतप्रधान इकडे जर पळून आले नसते तर अमेरिकेसकट आणि इंग्लंड सकट प्लॅन असा होता, स्वतः त्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की जर मी जिवंत राहावी असं वाटत असेल, म्हणजे जर तुम्हाला जिवंत राहावं असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या बाजूने निवडणूक लढायची की जो पक्ष बांगलादेशातल्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्याही विरोधात आहे, जो पाकिस्तानला मदत करतो, जो जगातल्या सगळ्या अतिरेकी संस्थांना मदत करतो. बांगलादेश नॅशनल पार्टी, नॅशनलिस्ट पार्टी असं नाव आहे त्याचं. त्याच्या बाजूने जर तुम्ही निवडणूक लढण्याकरता होकार दिला नाहीत तर तुमचं काही होऊ शकतं. पण जर तुम्हाला सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर त्याला तर मदत करायचीच. पण चीन, बांगलादेश आणि भारत यांच्या मधला जो पूर्वांचलाच्या तिकडचा प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये आमच्या ख्रिश्चनांचे मिशनरी घुसवून पुढच्या 5 वर्षांमध्ये एक ख्रिश्चन राष्ट्र तयार करायचं, हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडू. हे त्यांनी मान्य केलं नाही म्हणून पळून यावं लागलं भारतामध्ये. आमच्या पंतप्रधानांनी त्यांना आसरा दिला आणि पंतप्रधानांच्या नावाने आपणच आपलेच लोक खडे फोडतोय. काय दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदूंची. आणि अशा बाबतीत आपण उदास राहिलो तर पुढे जाऊन हे उत्सव, हे देवाचं नामस्मरण, हे मंदिर, हे सगळंच विसरायचंय मग. आणि म्हणून भक्त ऐसे जाणाचे तेही उदास गेले आशापाश विसरून, याचा एक अर्थ लक्षात घेण्याची गरज नाही, तुकोबांचा दुसरा अभंग सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास पण कठीण वज्रास भेदू ऐसे. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी, चांगल्या कामासाठी वाटेल त्या परिस्थितीत आमच्या देहाला ढकलावं लागलं तरी चालेल. हे देहाचा उदासीनच आहे ना. भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाचे माथी हाणू काठी, हा तुकोबांचा दुसरा अभंग आहे. त्यामुळे ह्या अभंगाच्या बद्दल असलेलं औदासीन्य, या अभंगात तुकोबांना म्हणायचं उदासीनता काय आहे तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि थातूर मातूर कारणावरून मोदींना विरोध करण्याचं आपण बंद केलं पाहिजे. ताबडतोब आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना हे शिकवलं पाहिजे की सत्तेत जर राहायचं असेल तर काही गोष्टींच्या काही गरजा मान्य कराव्या लागतात, काही गोष्टींच्या काही तहान भूक भागवाव्या लागतात. त्यात पंतप्रधानांचा हात नसतो. वर पासून खालपर्यंत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच लोक शुद्ध असतील अशी अपेक्षा करणंच चालणार नाही. कलियुग आहे. आपण सत्तेत राहावं, आपल्याला हवंय ते ध्येय पूर्ण करावं असं वाटत असेल तर आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांची पोटं भरूनच आपल्याला ध्येय पूर्ण करावं लागतं. काही प्रमाणात भ्रष्टाचार, काही प्रमाणात पक्षांतर हे होतच राहणार आहे. कृष्णांनी सुद्धा या गोष्टी थांबवलेल्या. तर तुम्ही आम्ही कोण? म्हणजे मोदींना तुम्ही संत बनवून, त्यांची संत ही प्रतिमा योग्य आहे पण ते संत तुकोबांना अभिप्रेत आहेत तसे, श्रीकृष्णांना अपेक्षित आहेत तसे ते कृष्ण, तसे राजकारणी आहेत. त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीने आपण सत्तेत टिकावं या दृष्टीने काही राजकारणातल्या आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी जरी चुकीच्या असल्या तरी पण त्या करणं एवढ्या उच्चपदस्थ माणसाला भाग असतं. साधा विचार करा, घरात आपण राहतो, ते घरात आपल्या सगळ्यांची पट्ट म्हणून राहतो का? स्पष्ट बोलायचं झालं तर हो, ते आपले आहे ते मान्य केले म्हणून घरात आपण ते पटवून घेतो. मग मोदींना आपण आपले कधी मान्य करणार? मोदी म्हणजे त्या व्यक्तीबद्दल नाही, हिंदुत्वासाठी काम करणारा कुठलाही प्रधानमंत्री, ते आपले आहेत हे कधी मान्य करणार? त्या सगळ्या चाललेल्या गोष्टी, वक्फ बिलाविरुद्धचा विधेयक, ह्या राजकीय गोष्टी म्हणून आपण पाहतोय. तुमच्या आमच्यासारखे हिंदू ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले लोक हे म्हणतोय की हे राजकीय गोष्टी आहेत. नाही, त्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. ते नाही जर गोष्टी त्यांना सपोर्ट योग्य त्यावेळी केला नाही तर 10 वर्षांनी 12 वर्षांनी आपली गर्दन मारली जाणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं कुठलाही पक्ष सत्तेत आला म्हणजे काम होत नसतं. तो सत्तेत आल्यानंतर उलट त्याचं काम सुरू झालेलं असतं. तिथून काही सपोर्टची गरज असते त्या माणसाला. मग काही गोष्टी नाही पडल्या तरी आपण निष्ठावान राहावं लागतं. आपल्याला माहिती काय दिल्लीपासून गल्लीपर्यंत काय चाललंय ते काहीही माहिती नसतं. आपल्याला दिसतं त्याच्यावरून आपण अत्यंत हलकेपणाने इकडे तिकडे जातो आणि आपल्या देहावर उदासीनता न दाखवता मतदानाच्या बाबतीत आपण उदासीन राहतो. नाही, मतदान प्रत्येकाचा अधिकार आहे
आम्ही कीर्तनकारांनी तर ठरवलंच पाहिजे. मी तर ठरवलंच आहे, फेसबुकवर लिहिलं होतं केवढं तरी, की आम्ही कीर्तनकारांनी पुढच्या 5 वर्षात प्रत्येक कीर्तनात याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. तळागाळापासून सगळ्या, कारण धार्मिक माणसं या बाबतीत उदासीन असतात. नाही असतं का मा? प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक माणसाचं काम आहे. इतर धर्मीयांनी यावर्षी वेचून परदेशात परग्रामी असलेल्या प्रत्येक आपल्या नातेवाईकाला बोलावून जिथे निवडणूक त्याला दिलेला आहे तो एरिया, त्या एरियामध्ये येऊन मतदान केलेलं आहे. त्याचा परिणाम आहे हा आज काय जो झालाय तो. तुमचं आमचं औदासीन्य नको तो अर्थ घेऊन पुढे चाललंय म्हणून चाललेलं आहे. ते औदासीन्य बंद केलं पाहिजे. आपलं पुढचं 5 नाही 50 वर्षाचं लक्ष असलं पाहिजे की हिंदुत्वाच्या बाजूने असलेला पक्षच सत्तेत आला पाहिजे. आणि त्यासाठी देहाला कुठल्याही यातना झाल्या तरी चालतील, त्या बाबतीत आम्ही उदास राहू. आणि मग तुकोबांना आणि भगवंताला अपेक्षित असलेलं उदास भक्त म्हणून आम्ही भगवंताच्या दारात जाण्यासाठी लायकीचे असू. एवढी गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आपल्या देहाबद्दल उदास राहून तुर्तास काही काळ आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या देहाबद्दल कुठल्याही प्रकारची आशा न ठेवता एक मार्गी आपली संस्कृती कशी राहील. देश राहिला, धर्म राहिला तर संस्कृती राहणार आहे. आणि तर संस्कृतीमध्ये हे सांगितलेली तत्व शिल्लक राहणार आहे. हा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. नुसता हाडा मांसाचा माणूस एक हिंदू म्हणून राहणं गरजेचं नसतं. ते हिंदू या शब्दाबरोबर आलेली आजूबाजूची सगळी मूल्य, सगळी संस्कृती, सगळी तत्व राहणं गरजेचं असतं. ती तत्व देहाच्या आश्रयाला राहत असतात. तो देह ते धर्माच्या आश्रयाने राहत असतो. तो धर्म देशाच्या आश्रयाने राहत असतो. म्हणून देश सुरक्षित राहायला पाहिजे. आणि मग अप्रत्यक्षपणे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहतील हा विचार करून आपण उदास या शब्दाचा योग्य अर्थ घेऊया आणि आख्यानाकडे जाऊया. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा निवारून गेले आशा निवारून. भक्त ऐसे जाणा God.